राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ऑटो रिक्षांसाठी परवाने खुले करण्यात आले होते। राज्यातील गोरगरीब जे लोक आहेत त्यांना उपजीविकेचं साधन व्हावं या दृष्टिकोनातनं ते परमिट आजपर्यंत दिले जात होते। केंद्र शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा झाला होता की फार मोठ्या प्रमाणात रिक्षाचे परमिट वाटले जात आहेत, किंबहुना महाराष्ट्रामध्ये तब्बल 14 लाख रिक्षाचे परवाने आजपर्यंत वाटप करण्यात आले होते आणि त्यामुळे प्रामुख्याने एमएमआर क्षेत्रामध्ये किंवा राज्यातील काही शहरी भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाचा ऱ्हास अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। अनेक लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे या संदर्भात तक्रार केल्या होत्या। त्याचबरोबर आमचे रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा सातत्याने तक्रारी केल्या होत्या की रिक्षाचे परवाने सरसकट दिले असल्या कारणाने रिक्षा व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता। जेवढा व्यवसाय आम्हाला हवा आहे तेवढा व्यवसाय मिळत नाही, तरी सुद्धा रिक्षाचे परवाने हे चालू ठेवलेले आहेत, ते ताबडतोब बंद करावेत। आणि त्यामुळे परिवहन खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी नितीन गडकरी जे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मी काही महिन्यांपूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराला 23 फेब्रुवारी रोजी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांनी पत्र पाठवलं आणि ते अधिकार पूर्ण राज्य शासनाचे आणि परिवहन खात्याचे असल्या कारणाने तुम्ही अंतिम निर्णय घ्या असं सांगितलं आणि त्यानुसार आज मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीला आमचे आरटीओचे सगळे अधिकारी उपस्थित होते। ह्या बैठकीमध्ये आज असा निर्णय घेतला की आजपासूनच म्हणजे आम्ही आमच्या वेबसाईटवर आणि आमच्या ज्या 60 आरटीओ आहेत त्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत, आजपासून रिक्षा परमिटला आम्ही स्थगिती दिलेली आहे। राज्य शासनाच्या कॅबिनेटकडे आम्ही काही जे अटी आणि नियम आहेत त्या अटी आणि नियमांवर परवाने द्यावेत का अशी विचारणा करणार आहोत आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहोत। परंतु आजपासून महाराष्ट्रामध्ये जे काही परमिटचं वाटप केलं जात होतं, किंबहुना प्रत्येक आरटीओ कडनं आम्ही जी माहिती घेतली 5 पासून ते 50 परमिट दररोज अप्लिकेशन आमच्याकडे येत होते, त्या पूर्ण 9 मार्च पासून सर्व परमिटना आम्ही स्थगिती दिलेली आहे।